आणि तिरुपती बालाजीचे मोठे बंधू गोविंदराज स्वामी, तर यांच्या मंदिरात चाललो आम्ही दर्शनाला. पण मोबाईल अलाउड नसेल बहुतेक. चाललो पद्मावतीला, म्हणजे आपल्या तिरुपती बालाजींची बायको. हे गाईज, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पुन्हा एकदा आपल्या निवास मात्र युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा मंगळवार आणि आज चाललो आता खाली खाली म्हणजे तिरुपतीमध्ये, आणि आम्ही होतो तिरुमलामध्ये. म्हणजे जो मंदिर आहे तो तिरुमलामध्ये आहे, आणि आता आम्ही चाललो तिरुपतीमध्ये खाली. म्हणजे इथून 27 किलोमीटर काहीतरी आसपास आहे वाटतं. आजचा दिवस, आजचा स्टे आमचा खाली होईल, आणि नंतर उद्या आमची बुकिंग आहे घरी जाण्याची. ट्रेनची 8:30-9 वाजता आहे. तर आता चालू चहा प्यायला, मस्त वगैरे फ्रेश वगैरे झालो. लवकर 5 वाजताच लवकर उठवलं आज. आंघोळ वगैरे पद्धतशीर झाली. बॅग वगैरे मस्त पॅक केला. रूमची पार दैना झाली आमची. बॅग आपली मस्त पॅक केले, बघू शकता. आणि आपली ही छोटी बॅग. बाकी सगळ्यांच्या बॅगा पॅक झाल्या. तर आम्ही सरळ आता चालू चहा प्यायला. तर आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा न विसरता, आणि व्हिडिओ आपली कंटिन्यू बघा. आजचा ब्लॉग म्हणजे तिरुपतीमध्ये कोणते कोणते छोटे छोटे देवस्थान आहेत ते बघायचे आहेत. बाकी इकडचे देवस्थान सगळे झाले आमचे. भेटू तुम्हाला पुढे. चला चला. तर मित्रांनो, आता चहा वगैरे घेतो. सकाळी आता वाजले तर 7:45 व्हायला आले. चहा आपला रेडी आहे इकडं, आणि इकडे रूम आपली या साईडला. आणि कानात काय काल केलं ना? काल केलं सोन्याचं पिढी. चला न्यू लुक. चला चहा घेतो मॅडम. फ्री नोटरी. चल. तिरुमला मधला सकाळचा चहा घेतला. चला. तर मित्रांनो, बॅग वगैरे घेतली आपली, आम्ही निघतो आता. बॅग घेतली. चला भास्कर दा, चल माझी बाबा इथे आहे. चल चल चला चला चला. ये चल लवकर, चल. गाडी तिकडे आहे बघ, लागली तिकडे गाडी. चल चला. तर मित्रांनो, चावी आपली जमा करायची आहे. तिकडे चालला होता. प्रत्येक रूमच्या चाव्या इथं जमा करता, आणि सचिच्या संदीप दादाच्या नावावर होते. इथं चाव्या जमा करतो. आम्ही आता बॅग वगैरे भरतो. आपल्या जीप मध्ये चालू आहे काम तिथं. बॅगा वगैरे भरायचे काम चालू आहे. चला. तर मित्रांनो, आता आम्ही निघू आता घरी चालू. शर्तीनं आल्या सगळी. मथुर बैलाचे मालक कैलास केदारी. कैलास केदारी पक्षा भिंगार. काढलं. चला. तर मित्रांनो, महेश बस चल लवकर, चल. आम्ही पण निघालो आता. बस आधी ड्रायव्हर नाही बसला अजून. चला. अरे बा चला. नंतर काढा बोलतो तो. तू पुढे हो. सगळे बसले आता. पुढे मागव उभी मागव. मतला गेलो थोडा हो, पोलीस चेक करतात. तर मित्रांनो, आता थोडा थांबलोय आम्ही इथं. काय मूर्ती आहे बघा हनुमंताची. दाखवतो तुम्हाला. कडक एकदम, एकदम भारी मूर्ती आहे. वाव. कसली भारी मूर्ती आहे बघा. फायनली मित्रांनो, आता तिरुपतीमध्ये आलो. आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही जो गेलेलो तर तिरुमलाला गेलो. म्हणजे तिरुमलाला तो मंदिर आहे, आणि आता आम्ही आलो तिरुपतीमध्ये. काही काही लोकांना वाटतो का तिरुपती जो मंदिर आहे ते तिरुपतीमध्ये आहे. काही लोकांना वाटतो, पण हा खरा मंदिर तिरुमलाला आहे. आणि आता आम्ही आलो तिरुपतीमध्ये. पहिलंच
हा? गोविंदराज मंदिर समोर तिरुपतीचे मोठे बंधू तर मित्रांनो इथं गोविंदराज. गोविंदराज स्वामी मोठे बंधू. तर मित्रांनो आता या तिरुपतीमध्ये आम्हाला कोणतं ठिकाण बघायचं आहे तर आपले तिरुपती बालाजीचे मोठे भाऊ गोविंदराज महाराज तर यांचं दर्शन घ्यायला जायचं आपल्याला. तर मित्रांनो या लोकेशनला इकडे यायचा विष्णू सिंहासन. आता इथं रूमचा आम्ही बघतो आता. मित्रांनो आपल्या रूम साठी 2 माणसं आपली बाकी राहिले रूम साठी लाईनीला. चला तर मित्रांनो आता लिफ्ट मध्ये चाललोय. फायनली आम्हाला रूम भेटली मस्तपैकी. अरे आम्हाला रूम वगैरे मस्त भेटली पण जाम उशीर जातो इथं रूम भेटायला. नशिबाने आम्हाला रूम भेटली. अरे माणसं जशी गेलो होतो धन्यवाद. एक नंबर आहे पण इथं भास्कर दा मस्त आहे. बघू आता रूम कशी आहे आम्हाला बघायची आहे. रूम चांगले असतात. रूम बघायची आहे आम्हाला कशी आहे. तर मित्रांनो आपली रूम ही आहे 371. चल बोलचल लवकर. चला रूम जवळ आलो मित्रांनो. ओपनिंग झालेली आहे. चला मस्त रूम भेटली. गोविंदा. अरे वा बसायला खुर्च्या आहेत आपल्याला. किचन टेबल आहे बघ. बघ एक नंबर रूम भारीच भेटलं मला. ना दे का पण चेक करतोय हा? मेन बाथरूम वगैरे इकडे येऊन काय बघू दे. हीटर वगैरे पण हा बस सगळ्या सोयी सगळी आपली. बाथरूम भैया नाही का टेन्शन नाही. मस्त रूम आहे कडे एकदम. चप्पल काय बघताय? चप्पल यांनी बघितली. हा? ओके ओके ना. केस वाईट झालं ते जरा आता खाली होते. जाम हा सर्दी पण जाम झाली. बेकार. पाणी झालं आहे ना? बघ मला पाणी आहे का बाहेर आले. ओके. अजय वेलकम टू माय. हा जास्त घाई करायचं नाही जरा ऐकायला लागलं आला. आम्ही या ग्रुप मध्ये 5 जण एकत्र बस करतो. फक्त आम्ही 5 जण असतो. बाकी कोण नाही घेत आपण. आपलं यांचा भाषा आहे ना यांका अगं आपला वाश्य आहे इकडे. आम्ही गुलाबजाम चला तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे होतो कारण का जेवायला जायचंय. हे एसी लाव रे आपली. आता जेवायला जायचंय मित्रांनो. तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आता जातो जेवायला चाललो आम्ही. जाम भूक पण लागले. चला परश्या भास्कर दा शंकर भाऊजी चला लॉक लावचं. जाम भूक लागली अक्षरच्या एकदम पोटात कावलं ओरडते तेवढी भूक लागली. हे नाही का आता हे बघ तुम्हाला दाखवतो कुठल्या रूम मध्ये आहे. कुठल्या रूम मध्ये बघा यांचे एकदम फ्रेश मै शेट बसल्यात भाऊजे दादा केलं भाऊ चला तो काय करतो भाडी असताय का चला चले चला चला चले चला मस्त एकदम फ्रेश एकदम क्लीन एकदम फ्रेश कडक एकदम भारीच भेटला एकदम आम्हाला. बाबा मित्रांनो एवढा ऊन पडला ना कधी पाऊस येईल ना असं झाला असेल. इकडे पाऊसच नाही वाटतं एवढा ऊन पडला ना. पाऊस नाही सेम आपल्या इकडं मे महिना कसा असतो तसा ऊन आहे इकडं. डोल्यांवरून समजत असेल किती ऊन आहे. जाम ऊन बेकार एकदम. हॉटेल बघतो मित्रांनो आता. हॉटेलच दिसत नाही आम्हाला कुठे येतो आता. आहे पुढं हॉटेल 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 बघतो आपण. आपल्या हॉटेल नाही भेटत. इथं पोटात एकदम बेकार अवस्था झाली पोटाची. जाम ऊन आहे बेकार. आणि रिक्षा बघा मित्रांनो इकडे रिक्षा एकदम
हो आम्ही इकडे राहतो ना. हा, आम्ही याच्यात राहतो मित्रांनो. हा, या बिल्डिंग मध्ये आम्ही राहतो. विष्णू निवासन या बिल्डिंग मध्ये राहतो आम्ही. काय पंजाबी. तर मित्रांनो आम्हाला टेबल भेटला. आम्ही बसलेत. आम्ही काय मागवायचं तर बघू आता काय करतो. डाबा हे रोट्याचं. तर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रीयन थाली मागवली आम्ही. म्हणजे पोटाला इजा नको काय खाते पूर्ण महाराष्ट्रीयन थाली. चला आता मित्रांनो खाऊन घेतो मस्त पैकी. भेटू नंतर तुम्हाला. तर मित्रांनो सगळे रेडी वगैरे झालेत मस्तपैकी. सगळे पद्धतशीर घातलेले आहेत. एकदम ब्रँड वाटतात डायरेक्ट. एक नंबर लुक आहे काहीतरी वेगळा. मग रोज रोज काय काय ते टी शर्ट ना काय. देवा ठिकाणी आलो पण देवासारखा वागायला पाहिजे. हे बघ तो कॅप्टन आहे आमचा. पटिराव कॅप्टन. चला दोघं तिकडे आले तर तो कॅप्टन आहे. पटिराव कॅप्टन. फक्त एकाने उपार नाही घातलाय. बाकी कोण नाही घातलं. चला कोण कोण राहिले तिथे पुढे पण मला सच्याला बघायचं आहे. सच्या कम बॅक. ओ माय गॉड ओरिजिनल अण्णा साबडे अण्णा कडक एकदम डेंजर वाटत. चला मित्रांनो मंदिराजवळ आलो आता आणि लुक पण भारी केला ना. मस्त वाटत. चला अण्णा मार्केट पण निघाला. तर मित्रांनो हे बघा मार्केट पण मस्त भरलं इकडे. वरती जसं मार्केट होतं तसं खालीवर मार्केट आहे आणि पद्धतशीर. आणि तिरुपती बालाजीचे मोठे बंधू गोविंदराज स्वामी तर यांच्या मंदिरात चाललो आम्ही दर्शनाला. पण मोबाईल अलाउड नसेल बहुतेक. तिरुपती बालाजी यांचे मोठे बंधू पण मोबाईल गोविंदराज स्वामी पण मोबाईल अलाउड नसेल. तिथे बाहेरच्या एरियात काढू शकतो फोटो सेक्टर. बघू आता करू शकतो. बाहेरच्या बाहेर आम्ही परिसर घेऊ. मोबाईल अलाउड नसल्यामुळे काय दाखवता येणार ना मित्रांनो. बाहेरून दाखवू तुम्हाला काय काय आहे ते. बहुतेक मोबाईल अलाउडच नसेल बहुतेक. मार्केट पण बरंच भरलंय खतरनाक. म्हणजे काही वस्तू आपण इथून घेऊ शकतो. म्हणजे हा तिरुपती भाग आहे आणि वरती तिरुमाळा. वरती तिरुमाळा खाली तिरुपती. हे बघा तर हा मंदिर आहे गोविंदराज स्वामी. परिसर एकदम भारी आहे. पोलीस होते. तर मित्रांनो मस्त दर्शन वगैरे झाला पद्धतशीर. मस्त दर्शन झालं. आता आम्ही चाललो पद्मावतीला. म्हणजे आपल्या तिरुपती बालाजींची बायको मिसेस तर त्यांच्या दर्शनाला आम्ही चाललो होता.
आता भाऊ झाला, आता बायको. चला तर मित्रांनो, रिक्षा पकडली आम्ही मस्त की इथून डायरेक्ट पद्मावती. फक्त 30 रुपये सीट आहे इथून पद्मावती मंदिरच्या इथं जायला. हे आपली ही रूम. हे तला काय आपण बघितलंय. गोविंदा रे गोविंदा 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 गोरिया. तर मित्रांनो फायनली लोकेशनला पोहोचलो. इकडं मंदिर आहे पद्मावती मंदिर. इकडे पण मोबाईल अलाउड नसतं. तर मित्रांनो बघू शकता मंदिराच्या बाजूचा परिसर पद्मावती मंदिर. लाईन आहे इकडं. काही नाही, ती फ्री लाईन आहे. हो पण मंदिर भारी आहे. मोबाईल आम्हाला अलाउड नाही आतमध्ये. मोबाईल अलाउड नाही, जमा करायला लागतो. 50 रुपयाची ती लाईन मध्ये आपल्याला एक 50 रुपयाची लाईन आहे, एक 200 रुपयाची. 50 रुपयामध्ये अर्धा तास 1 तास दर्शन आणि 200 रुपयामध्ये लगेच. बघू आता असे कोण बोललेत. असे बोललेत. आता कसं काय घेतात आता काय माहिती. आता प्लॅनिंग चाललं आता. चालला प्लॅनिंग. हे बघा इथं प्लॅनिंग चालू आहे, आमचा मीटिंग चालू आहे. तर मित्रांनो आम्ही 5:45-6 दर्शनाला लागलेलो आणि आता वाजले 7:45. म्हणजे 1.5-2 तास झाले, जवळजवळ 1.5-2 तास झाले लाईनला. तरी 50 रुपयाचा तिकीट काढलेला आम्ही. फ्री मध्ये नाही, 50 रुपयाच्या तिकीटला. पण आम्हाला 1.5-2 तास गेलं. पण मस्त वाटलं, पण भारी वाटलं. मस्त की लाडू पण चांगले आहेत. म्हणजे आपले कोल्हापूरचे वगैरे असे. हा मस्त एकदम भारी वाटलं एकदम. चला आता डायरेक्ट रूम वर जाऊ आणि उद्या आम्हाला सकाळी जायचंय. चला इकडून, चला इकडून, चला रे. तपस सचिन. मित्रांनो हा तळा आहे. मित्रांनो फायनली रिक्षा आपल्याला भेटली. तर आम्ही चाललो परत रूमवर, डायरेक्ट रूमवर. ओके गोविंदा. तर मित्रांनो फायनली आम्ही रूमवर आलो. आता दर्शन वगैरे भारी झालं ना, मस्त दर्शन झाला. सगळीकडे दर्शन एक नंबर झाले आमचे. आता उद्या आम्ही जाणार होतो मित्रांनो. उद्याचा ब्लॉग तो पडेलच जाताना. ट्रेन मध्ये हा नुसतं आम्ही ट्रेन मध्ये असू. काय 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 हे बघ. रूम पण आली आपली 371 337 हा. चला चावी कोणाकडे. परीक्षाकडे चावी आहे. पण एक नंबर हो, पण जबरदस्त. पण हे दादा इथं यायचं असल तर आधार कार्ड आधार कार्ड घेऊन यायचा. आणि तुम्हाला 374 का 384 ही रूम भेटते 320 ला. तर मित्रांनो 340 एसीची 840 आणि 320 रुपये आपली नॉर्मल. हा पण भारी रूम आहेत, तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसल्याच असतील. म्हणजे आधार कार्ड घेऊन यायचा आणि त्या लाईनीला उभं राहायचा आणि टोकन घ्यायचा, नंतर चावी आपल्याला भेटते. पण आधार कार्ड 100% घेऊन यायचं. प्रत्येक आधार कार्ड लागतो. आधार कार्ड घेऊनच यायचं. लक्षात ठेवा, तिरुपतीला यायचं असेल ना आधार कार्ड घेऊन यायचं. म्हणजे आधार कार्डच. हा मेन आधार कार्ड घेऊन यायचा. आता आम्ही तिरुपतीमध्ये आहोत. तिरुमलाला आहे ना, तिथं पण आधार कार्डवरच रूम भेटते. ती पण कितीला 50 रुपयाला. तुम्हाला मी त्या ब्लॉग मध्ये दाखवतो. हा आणि इथं काय नाव या आपला विष्णू निवास. विष्णू निवासामध्ये
फॅमिली घेऊन आले तर आपल्याला 320 रुपये मध्ये भेटेल. मस्त 2 बेड वगैरे असतात, सगळ्या गोष्टी आहेत. पण आधार कार्ड घेऊन यायचा, लक्षात ठेवा. स्वच्छता पण भारी आहे बघा, क्लीन एकदम. एकदम क्लीन, जबरदस्त. आणि मंदिर पण जवळच आहे इथून, म्हणजे आपल्या तिरुपती बालाजी यांचा मोठा भाऊ, त्यांचा मंदिर पण जवळच आहे. 10 ते 5 मिनिटाच्या अंतरावर असतो. आणि पद्मावती मंदिर तो 5 किलोमीटर इथून. 130 रुपये घेते. हो. 130 रुपये घेतात. तर मित्रांनो फायनली आम्ही जेवायला आलो. ऑर्डर चालू आहे आमची. आता जेवण घेतो मस्त पैकी. या जेवायला या. आता मस्त पैकी जेवण घेऊ पद्मश्री. वाजले किती? आता 9 वाजल्यात मित्रांनो. काय खाले मागवलं किती स्वस्त बघा. प्लेट भर 140 रुपये प्लेट भर. प्लेट भर 140 बाबा. 4 रोट्या 140 रुपयामध्ये पोटभर जेवा. आणि इथं काय भाताचं टेन्शन नाही. राईस म्हणजे किती पण घ्या, पक्का खा. जेवणाचा आनंद घ्या. जेवणाचा आनंद. हा महाराष्ट्रात झाली हो, ते पण तिरुपती एकदम कडक. नाद करायला डायरेक्ट. जेवणाचा आनंद घ्या. कांदा मसाला पनीर हे बाई. मटर पनीर वगैरे असते. बघू आता काय काय असेल ते आपण बघू. आता काय काय डिश आलू मटर वगैरे असेल आता. तेव्हा काही इकडे चालू आहे मेनू बनव. म्हणजे तुम्ही काय खाल? महाराष्ट्रात झाले आपलं दुसरं काय प्युअर व्हेज. शेव भाजी, मटर भाजी, मटर पनीर मटर. बघू आल्यावर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता पूर्ण महाराष्ट्रात खाली, ते पण तिरुपती मध्ये. कशी बघा, ही पनीरची भाजी, ही डाळ आहे, छोले छोले रोटी आणि राईस नंतर सगळे जेवण बसले. आम्ही पण जेवून घेतो, पण कशी भेटू नंतर. बस करता ये, बस करता. ओके. तर मित्रांनो फायनली आम्ही मस्तपैकी जेवलो सगळी. आणि आता तुम्हाला एक नजारा दाखवतो इथूनच, म्हणजे ह्या हॉटेलच्या इथूनच तुम्हाला एक नजारा दाखवतो. या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलेलो, पंजाबी ढाबा. आणि हा बघा नजारा मंदिराचा. कसली लाईट चेंज होते बघा. आता बघा झाली चेंज, झाली चेंज, झाली चेंज. तर मित्रांनो उद्याची पॅकिंग केली सगळी, टोटली पॅकिंग झाली आपली. आणि आताच रूम मध्ये आलो, मस्त वगैरे जेवण वगैरे पद्धतशीर. बाकी सगळ्यांच्या बॅगा पॅक केलेल्या आहेत. तर मित्रांनो सवंगडी आपले सगळे आलेले आहेत, बघू शकता. याला घे, याला केक वगैरे आणलाय, कारण का कोणाचा बर्थडे आहे? बादशाह. वर्षा उठणार झालं का आपलं? तर मित्रांनो आता 12 वाजलेले आहेत. आणि इथं अशा ठिकाणी आम्ही आहोत तिरुपतीमध्ये, इथं जास्त गोंगाट पण चालत नाही, त्याच्यामुळे आम्ही आजची सगळं सेलिब्रेशन करणार आहोत. प्रथमतः वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बॉस आणि सगळे आपले तिरुपती आलेले सगळे मेंबर, सगळा ग्रुप. मस्तपैकी केक आणलेला आहे. तर काय वाटतंय? मला खूप आनंद झाला. आनंद झाला. अचानक काही सरप्राईज दिलाय. तो देवस्थाना ठिकाणी ते पण कुठं? तिरुपती. तिरुपती. बरं घ्या, चला केक कापायला घ्या. आणि गोंगाट भरू नका, दुसऱ्यांना त्रास होईल असा. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अच्छा भाई. कसा डायरेक्ट तिरुपती मध्ये बादशाचा बर्थडे.
आज सावल्या गावचा बादशाह याचा अरे तिरुपतीमध्ये ते 22 सदस्य टाकायचं राहिलं हा भावी सदस्य सावळे गावाचा. तर मित्रांनो बर्थडे सेलिब्रेशन मस्तपैकी झालेलं आहे बादशाबाईचा. आज त्याला पण माहिती नव्हता केक आणणार आहोत म्हणून, पण पार्टी देणार आहे. उद्या आम्ही ट्रेन मध्ये बसू ना तर काहीतरी होईल आमचं असं वाटतंय. बस. तर मित्रांनो आपला बादशाबाई म्हणजे भास्कर दादा 2च शब्द काहीतरी बोलणार आहे. बोला. असा पहिल्यांदाच बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि हा अविस्मरणीय आहे. हे मी कधी विसरणारच नाही, कारण तिरुपती बालाजी सारख्या देवस्थानी इथे माझा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. तरी मी सर्व मित्रांची आभार मानतो.